नमस्कार. MCR न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभा 2024 रणधुमाळीमध्ये आपण MCR न्यूजमध्ये वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असतो. आज आपल्या समोर आहेत अंबादास लक्ष्मणराव भंडारे, जे बिलोलीचे भूमिपुत्र आहेत. नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. MCR न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. सर, आता आपण निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला आहात. बिलोली सारख्या निवडणूक मतदारसंघामध्ये नेमके कोणते प्रश्न घेऊन आपण तिथे उतरला आहात? बिलोली आणि देगलूर विधानसभाचा जर विचार केला तर अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा. रोजगार शोधण्यासाठी या मतदारसंघातील 60 ते 70% लोक अजूनही पायलान करताना आपल्याला दिसतात. पुणे, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातात. अक्षरशः या मतदारसंघामध्ये खेडे जर आपण फिरून बघितले तर पूर्ण खेडेगाव ओस पडलेले आहेत. त्याचबरोबर पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी बेरोजगारी आहे. हे असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या सिंचनासाठी पाण्याची कुठलीच त्या ठिकाणी सोय नाही. बारोळचा तळ्याचं पाणी बिलोली आणि देगलूरपर्यंत येते, मात्र ते कुठपर्यंत येते याचा एक संशोधनाचा विषय आहे. असे अनेक प्रश्न बिलोली आणि देगलूर मतदारसंघामध्ये असताना आपल्याला दिसून येतात. निश्चितच आपण मागील अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकर लहुजी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहात. अनेक विद्यार्थी दशेपासून आपण तिथल्या स्थानिक समस्येशी निगडीत आहात आणि अनेक कामं केलेली आहेत. याविषयी तुम्ही काय सांगू शकता? सामाजिक चळवळ हे 5 वर्ष आमची चालत असते. सामाजिक चळवळ हे चिरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे आणि निवडणूक दर 5 वर्षांनी येते. सामाजिक चळवळीला कुठेतरी राजकीय जोड देऊन लोकांमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करता येईल आपल्याला, किंवा लोकांमध्ये एक चांगल्या पद्धतीचा मेसेज या माध्यमातून आपल्याला देऊ शकतो, लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि जे मुद्दे आहेत निवडणुकीमध्ये ते लोकांपर्यंत कसं आम्हाला जाता येईल हा एक चांगला माध्यम पण आहे. आणि लोकांसमोर एक तिसरा पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी उभे आहोत. म्हणजे तथाकथित प्रस्थापित लोक आलटून पालटून सत्ता तेच भोगत असतात. म्हणजे एक चांगली घराणेशाही सक्षम झालेली आपल्याला या भारतामध्ये दिसून येते. म्हणून एक तिसरा पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी उभे आहोत. आणि रोजगाराचे प्रश्न, बेरोजगाराचे प्रश्न, युवकाचे प्रश्न, अंगणवाडीच्या गटप्रवर्तक, आशा वर्कर, ह्या सगळ्यांचे प्रश्न तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. निश्चितच आपण म्हटलं की आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांची जी काही ज्यांचा जो प्रोपगंडा आहे, त्यांची जे म्हणजे जे काही प्रश्न घेऊन ते उतरलेले आहेत निवडणुकीच्या याच्यामध्ये, तर आपली वेगळी भूमिका काय असणार आहे? मुळात महायुती आणि महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर हे दोन्ही लोक एकच आहेत. म्हणजे तिकिटासाठी महाविकास आघाडीमधून महायुतीमधून पुन्हा काहीतरी तिसरंच करत असते. म्हणजे सकाळी, दुपार आणि संध्याकाळ हे वेगवेगळ्या पक्षात चालत असतात. त्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीची विचारधारा नाही. त्यांच्याकडे एकच विचारधारा आहे, माझ्या घरामध्ये सत्ता कशी राहील आणि माझ्याच घरामध्ये सत्तेचा उपभोग घेणारे लोक कसे आलटून पालटून देता येईल, हा विचार घेऊन त्यांनी समोर आलेले आहेत. त्यामुळे विचारधारा काहीच नाही. महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत नव्हे, तर ते दोन्ही एकच आहेत. त्यांच्याकडे कुठलीच विचारधारा नाही. कारण तिकिटासाठी ते विचारधाराचं, महायुतीचं म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या, एका विचारधारावर चालते. पक्षाची स्थापन करत असताना एक विचारधारावर चालते. मात्र हे पक्षाची विचारधारा किंवा संघटनेची विचारधाराशी काही संबंध नाही. सत्तेसाठी यांनी इकडून तिकडे उड्या मारत असतात. ह्या लोकांशी, या प्रस्थापित लोकांचा विचारधाराशी काहीही एक संबंध नाही. बरोबर, अगदी बरोबर बोलताय की विद्यमान आमदार आहेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपाकडे म्हणजे महायुतीकडे त्यांनी महायुतीकडे गेले आणि तिकीट मागितलेलं आहे. त्यांच्या ज्या राजीनाम्याचा परिणाम काय होणार आहे किंवा त्याचा फायदा तुम्हाला होईल का? निश्चितच. देगलूर बिलोलीची जनता खूप हुशार आहे आणि देगलूर बिलोलीच्या जनतेला सगळं समजते. कारण विद्यमान आमदारांचा जर आपण विचार केला, त्यांचे वडील स्वर्गीय माननीय रावसाहेबजी अंतापूरकर
यांचा जर विचार केला तर काँग्रेस पक्षाच्या अगदी कठीण काळामध्ये सुद्धा, म्हणजे त्यांचे साथीदार सोडून गेल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षामध्येच ते राहिले, स्ट्रगल केली आणि त्याचाच फलित म्हणून नंतरची जी निवडणूक आहे ही लोकांनी हातात घेतलेली होती. करेक्ट. लोकांनी हातात घेऊन अतिशय चांगल्या मतधिक्याने रावसाहेबजी अंतापूरकर यांना निवडून दिलेलं आहे. काळाचा घाला त्यांच्यावर झाला, कोविडमध्ये त्यांचं निधन झालं, मात्र विद्यमान आमदार त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलेले नाहीत. त्यांच्या वडिलांच्या विचारांशी एकनिष्ठ न राहता कुठंतरी सत्तेला हापापलेपणा करून त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन विरोधी विचार श्रेणी असणाऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. जनता त्यांना निश्चितच धडा शिकवेल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, चळवळीच्या कार्यकर्त्याला फुले शाहू लहुजी शिवाजी महाराज यांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराशी निगडीत असणाऱ्या उमेदवाराला निश्चितच मला मताधिक्याने निवडून देतील अशा मी मूळचे भूमिपुत्र आहात बिलोलीचे, बरोबर आहे. तर सगळ्यात म्हणजे की काही लोक तिथं फारच बाहेरचे लोक सुद्धा इच्छुक आहेत, त्याविषयी काय सांगणार? आता जर विचार केला तर जवळपास 150 फॉर्म विक्री झालेली होती आणि त्यामध्ये अनेक लोक बाहेरून आलेले त्या ठिकाणी होते. अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे म्हणजे पावसाळ्यातील छत्र्या जसे उगवतात त्या पद्धतीने, मी एक सोशल मीडियावर टाकली पण होती पोस्ट, त्या पद्धतीने त्या ठिकाणी अतिशय म्हणजे औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड ह्या सगळ्या महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून लोक तिकडे गेलेले आहेत. मात्र स्थानिक प्रश्न काय आहेत, स्थानिक ग्राउंड लेवलचे काय समस्या आहेत हे ह्या लोकांना काही माहीत नाही. बरोबर, अगदी बरोबर. म्हणून मी त्या ठिकाणचा भूमिपुत्र आहे, स्थानिक आहे आणि माझी नाळ ह्या गावशी जोडल्या गेलेली आहे, खेड्यागावशी जोडल्या गेलेली आहे. म्हणून लोकांनी निश्चितच माझ्या नावाचा विचार करतील आणि मोठ्या मताधिक्याने मला निवडून देतील. मूळचे तुम्ही भूमिपुत्र असल्यामुळे तुम्हाला तिथल्या स्थानिक प्रश्नांची जाणीव आहे, परंतु ह्या इतर दोन पक्षापेक्षा वेगळं तुम्ही काय करणार जनतेसाठी? जे तुम्ही आता सांगितलं की त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या समस्या आहेत, जसं रोजगारीचं सांगितलं, बेरोजगार, पाणी प्रश्न सांगितलं, तुमचं नेमकं काय भूमिका राहणार आणि तुम्ही कोणता प्रोपगंडा तिथे मांडणार लोकांसमोर? आमची जी भूमिका आहे, मी कम्युनिस्ट विचारधारांचा आहे. आमची जी आम्ही जे लोकांसमोर प्रश्न घेऊन जाणार आहोत त्या ठिकाणी गरिबी खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच त्या ठिकाणचे लोक पायलान करताना आपल्याला दिसून येतात. त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची इंडस्ट्री नाही. इंडस्ट्री तर जाऊ द्या, मात्र कुटीर उद्योग, लघु उद्योग सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. ते अशा गरीब लोकांना किंवा मध्यमवर्गीय लोकांना त्या ठिकाणी स्थानिक लेवलचे उद्योग आपल्याला कसे देता येतील, कुटीर उद्योग त्यांना कसे देता येतील, शेतीसाठी पूरक पाणी त्या ठिकाणी आपल्याला कसं उपलब्ध करता येईल, ह्या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत आणि ह्या समस्या त्या ठिकाणच्या आहेत आणि लोकांना पण ह्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आवडेल आणि मला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचा हे मिळेल, सपोर्ट मिळेल. तसं तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि नुकतंच सगळ्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे. हे करत असताना आतापर्यंत तुम्ही काय काय कुठपर्यंत कुठे भेटी दिल्यात, काय काय केलं त्यासाठी? आत्ताच तुम्ही बोलल्याप्रमाणे मी सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असतो. सामाजिक चळवळ करत असताना प्रत्येक जाती धर्माचा म्हणजे जाती अंताची लढाई किंवा वर्ग लढाई आमच्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून हे जे प्रश्न आहेत की जाती अंताची लढाई देत असताना आम्ही लोकांच्या समोर जे प्रश्न घेऊन जाणार आहोत हे एका जातीपुरतं किंवा धर्मापुरतं मर्यादित नाहीत, तर हे एक वर्ग लढा आहे. गरीब लोकांच्या समस्या जे आहेत त्या समस्याच्या निराकरणासाठी आम्ही त्यांच्या समोर जाणार. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये जी निवडणुका होणार आहेत त्यासाठी ही जी काही पक्ष आहेत, जसं महायुती आहे, बहुसंख्य असे आहेत की ते वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराचा प्रोपगंडा आजमावत आहेत किंवा त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करत आहेत. तर या सामान्य परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे टिकणार का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राजकारणामध्ये जर आपण विचार केला तर निवडणूक लढवणे हा प्रचंड पैसा लागतो. बरोबर. हा एक समज आणि गैरसमज पण आहे. म्हणजे मतदारांना पैसे वाटणे, चिकन वाटणे, दारू वाटणे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. मात्र मतदार आता शहाणा झालेला आहे, हुशार झालेला आहे. किती जणांची दारू, मटण, चिकन हे जरी घेतलं तर त्या ठिकाणी मतदार
जो उमेदवार आपल्याला काय भविष्यामध्ये देणार आहे, उमेदवाराची विचारश्रेणी काय आहे, उमेदवार काय बोलतो आहे, हे विचार करून मतदार आम्हाला मतदान करेल. मागच्या लोकसभेचं जर तुम्ही उदाहरण घेतलात तर अनेक भांडवलशाही पक्षांनी, प्रस्थापित पक्षांनी अनेकांचे पैसे सुद्धा गाडीमध्ये सापडलेले आहेत. हे ऑन रेकॉर्ड टीव्हीवर पण आपण बघतोय. मात्र त्या लोकांना सुद्धा जनताने नाकारलेली आहे. नांदेडचं जर उदाहरण आपण घेतलात तर स्वर्गवासी वसंतरावजी चव्हाण यांना लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. स्वतः लोक फिरून त्यांचा प्रचार करत होते, कुठल्याच पक्षाचा आदेश न बघता. तर लोकांनी अशा पद्धतीचा विचार करून आम्हाला म्हणजे पैशाला बळी न जाता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, यस करेक्ट, जी आहे ते की चांगल्या शिक्षित उमेदवारांना, आता तुमच्याकडे जो जनतेचा पाहण्याचा ओघ आहे तो एक सुशिक्षित आणि पदवीधर उमेदवार आहे, अशा पद्धतीचा उमेदवार आहे, म्हणून तुमच्याकडे जास्तीत जास्त मतदान. नक्कीच नक्कीच. जनता कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही आणि जनता हुशार आहे. सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये सुद्धा सत्ता देऊ शकते, हे देगलूर आणि बिलोलीच्या मतदारांनी दाखवून देईल. तर हे होते देगलूर बिलोली मतदारसंघाचे उमेदवार अंबादास लक्ष्मणराव भंडारे, जे आपल्यामध्ये उपस्थित होते. यांनी आपला वेगळा म्हणजे प्रोपगंडा घेऊन जनतेसमोर येणार आहे. तेथील भूमिपुत्र असल्यामुळे तिथली स्थानिक समस्या वगैरे त्यांना जाणीव आहे, तिथल्या समस्यांशी ते निगडीत आहेत, त्यामुळं तेथील जनता यांना निवडून देईल अशी अपेक्षा आहे जनतेला. आमच्याही तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद, आपण आपल्या वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या चॅनलला धन्यवाद. धन्यवाद. सर्व देगलूर आणि बिलोलीच्या सुशिक्षित सुजान जनतेला आव्हान करतो की माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला आपण भरघोस पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी यश द्यावं, अशी मी देगलूर आणि बिलोलीच्या जनतेला आव्हान करतो. नमस्कार.